भंडारा जिला सामान्य अस्पताल में हीट स्ट्रोक कक्ष कब से प्रारंभ कर दिया गया है, लेकिन अभी तक एक भी मरीज उपचार के लिए सरकारी अस्पताल में नहीं पहुंच पाया है। फिलहाल गर्मी का पारा 40 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है। भीषण गर्मी की वजह से लोग दोपहर के समय घर से बाहर निकलना भी पसंद नहीं कर रहे। यही कारण है कि इन दिनों दोपहर में शहर की सड़कें सुनसान हो जाती है। इसके बाद भी अब तक एक भी मरीज उपचार के लिए सरकारी अस्पताल में नहीं पहुँचने पर आश्चर्य व्यक्त किया जा रहा है। भंडारा के जिला अस्पताल में नई इमारत जिसे कोरोना ब्लॉक कहा जाता है, वहां हीट स्ट्रोक कक्ष स्थापन किया गया है। इस इमारत के वार्ड नंबर 9 और 13 में 4-4 बेड का हीट स्ट्रोक कक्ष प्रारंभ किया गया है। इसमें से एक महिलाओं के लिए तो दूसरा पुरुषों के लिए है। यहाँ बेड की व्यवस्था के साथ ही कूलर भी उपलब्ध करवाए गए हैं। केवल मरीजों का इंतजार है और मरीज है कि आने का नाम ही नहीं ले रहे। बताया जाता है कि पिछले वर्ष ही यह व्यवस्था कायम की गई है। वातानुकूलित कक्ष तो है, लेकिन पिछले साल से अभी तक एक भी मरीज यहाँ नहीं पहुँचा है। नमस्कार, मी डॉक्टर दीप्चंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा बोलतो की आपल्याकडे जे उष्माघाताचे पेशंट असतात ते उष्माघाताच्या पेशंटच्या उपचाराकरिता महिला वार्ड आणि पुरुष वार्ड यामध्ये दोन्ही ठिकाणी उष्माघातासाठी कशी ट्रीटमेंट करता यावी आणि त्यांचा हाय ग्रेड बॉडी टेम्परेचर आहे, तापमान वाढलेलं आहे, अशा पेशंटला ह्या रूममध्ये भरती करून उष्माघाताच्या पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो। त्याचप्रमाणे येथील अन्य वार्डामध्ये सुद्धा अनेक प्रकारे जे रुग्ण येतात आणि वेगवेगळ्या बिमारीचे जे आजाराचे रुग्ण येतात त्या रुग्णांना सुद्धा मोफत सुविधा, मोफत आहार, मोफत औषधोपचार आणि मोफत गरोदर माता, प्रसूतीपश्चात माता आणि 1 वर्षाची पर्यंतची जी बालकी आहे त्यांना जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत घरपोच सेवा सुद्धा आपण इथे देतो। त्या प्रकारे डायलिसिस जे युनिट आहे आमच्याकडे 10 मशीन डायलिसिसचे जे कार्यान्वित आहेत त्यामध्ये 24/7 प्रमाणे जी यंत्रणा आहे, जे अधिकारी कर्मचारी कार्यरत असतात आणि दररोज 20 ते 25 एवढे डायलिसिसचे सायकल्स आहेत, ते सायकल्स आम्ही कंप्लीट करतो आणि ही सर्व सेवा आहे, ही सर्व मोफत सेवा आहे। समजा आपण खाजगी रुग्णालयामध्ये बघितलं तर एका पेशंटसाठी डायलिसिसचा खर्च 3 ते 4 एवढा येऊ शकतो एका सायकलचा, तर 20 ते 25 पेशंट एवढी सायकल होते आणि एवढा सर्व खर्च शासनाकडून मोफत आहे। त्याच प्रकारे आपल्याकडे आयसीयू आहे, जी 15 बेडचा आयसीयू आहे। त्या 15 बेडच्या आयसीयू मध्ये हृदयाचे बिमारीचे रुग्ण असतात, त्याच्यानंतर फुफ्फुसाचे रुग्ण असतात, त्याच्यानंतर किडनीचे रुग्ण असतात आणि स्नेक बाईट आणि पॉयझनिंगचे सुद्धा रुग्ण असतात। या सर्वांची जी सेवा आहे, सर्वांचा औषधोपचार आहे तो मोफत केला जातो। त्याचप्रमाणे गरोदर माता, प्रसूतीपश्चात माता आणि बालके आणि इतर सर्व अपघातातली पेशंट, ट्रॉमाचे पेशंट असतील किंवा ऑपरेशनचे पेशंट असतील, मोठ्या शस्त्रक्रियेचे पेशंट असतील, या सर्वांना सामान्य रुग्णालय भंडारा येथील रक्तपेढीतून मोफत रक्तसाठा पुरवल्या जातो आणि मोफत रक्त संक्रमण केलं जातो। त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी आकारल्या जात नाही। त्याचप्रमाणे आपल्याकडे एसएनसीयू आहे, त्याच्यानंतर कुपोषित बालकासाठी एनआरसी आहे आणि आता नवीन सीसीबी म्हणजे क्रिटिकल केअर लॅब ही सुद्धा 50 बेडचा हॉस्पिटल आहे, त्याचं बांधकाम प्रगतीपथावर आहे आणि बाकीच्या सुविधा आहेत। एमआरआय साठी शासनाकडून सँक्शन झालेला आहे, एमआरआय जागेची पाहणी झालेली आहे आणि लवकरात लवकर एमआरआयची सुविधा उपलब्ध होईल। सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्सरे ही सेवा तर आहेत। त्याचप्रमाणे जी रक्त तपासणी आहे, मलमूत्र तपासणी, रक्त तपासणी, हा सर्व मोफत आहे। त्यासाठी सुद्धा एकही पैसा लागत नाही आणि अशा प्रकारे हे सामान्य रुग्णालय भंडारा येथील भंडारावासियांसाठी आणि लगतचे जे जिल्हे आहेत किंवा लगतचा राज्य आहे त्यांच्यासाठी नेहमी मोफत सेवेमध्ये सदैव उपलब्ध राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद।